बघितलं तो मागचा पडदा गोरेंच्या घरून आणलेला आहे आणि या ज्या 4 साड्या दिसत आहेत आपल्या सोसायटीतल्या बायकांच्याच आहेत. मडके काका तुम्हाला काय हो माहिती या साड्या सोसायटीतल्या बायकांच्या आहेत म्हणून? असं काय करता गोटे? सेक्रेटरी नसले तरी लक्ष असतं त्यांचं सोसायटीत. काय काका? हो मग नाही म्हणजे आता जाता येता बघतोच ना मी, मग माझं लक्ष असतंच. मला ओळखू येतात ते रंग, मग असे डोळ्यासमोर येतो माझ्या. मडके काका तुमचं वय लक्षात घेऊन मी गप्प बसतोय बरं का. या साड्या माझ्या बायकोच्या आहेत. म्हणजे बरोबर ओळखलं ना मी. काय माझ्या लक्षात असतं. साड्या बऱ्या ओळखता हो तुम्ही. तो इस्त्रीवाला तुमचेच कपडे आणून देतो, ते तुम्हाला ओळखू येत नाहीत. पिंगळे तू बोलतोयस? अहो नाही हो, तो इस्त्रीवाला सांगत होता. इस्त्रीवाला? अरे त्याला दिलेली नोट 100ची का 200ची ती त्याला ओळखू येत नाही आणि माझ्या चुका काढतोय. हे बघा मुद्दा तो नाहीये गोटे. मी काय म्हणतोय ते ऐका. गणपती पुढे ठेवलेल्या सगळ्या वस्तू लोकांच्याच घरातून आणलेल्या आहेत. 100 रुपये सुद्धा काही खर्च केलेले नाहीयेत. मग जमा केलेली वर्गणी गेली कुठे ते आता बोला. कुठे गेली? नीट करा. पाणी नाही घेतलं तर ते चिकटतं. काकू त्या आरतीचा प्रसाद पण रोजच कोणाच्या ना कोणाच्या घरून जातो. मग खर्च काहीच नाहीये. आता मला सुद्धा डाऊट यायला लागलाय हो. हे बघ, देवाच्या कामात ना प्रामाणिक असायला पाहिजे. सचिन काय चेतन काय दोघेही अतिशय प्रामाणिक मुलं आहेत. सोसायटीतल्या सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास पण आहे, म्हणून तर त्यांना मंडळाचा अध्यक्ष आणि सेक्रेटरी केलंय ना. जेवढे पैसे गोळा झाले त्याचा हिशोब कुठे आहे? साधी लाइटिंगची 100 रुपयाची माळा सुद्धा आणलेली नाहीये. चायनीज माळा किती स्वस्त मिळतात. काका निदान देवासमोर तरी चायनीज गोष्टी नको ठेवायला. देव म्हणायचा यांना साधा प्रकाश स्वतःच्या देशातला पाडता येत नाही. मी काय यांच्या डोक्यात प्रकाश पाडणार आहे? पण आपल्या सोसायटीत यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. तुम्ही आला म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तसं नाही रे. म्हणजे मला काय वाटतं की तुम्ही दोघं नुकतेच या सोसायटीत राहायला आलाय आणि तुम्हाला दोघांना काय बघायला मिळतंय असं मला म्हणायचंय. तुम्हाला काय वाटतं काकू, अंदाजे किती वर्गणी जमली असेल आपली? 2 लाखापेक्षा जास्त वर्गणी गोळा झाली असणार. ठीक आहे, आपण बोलू चेतन आणि सचिनशी. त्यांना कोण बोलणार? सचिनचे वडील भाई आहेत, दादा. त्यांच्या नादी कोण लागत नाही. एकटे मडके काका सोडले तर. म्हणजे ते काहीही करतील आणि आपण सहन करायचं? दुसरा काही पर्याय आहे का? बोलायचं, शांत बसायचं नाही. नाही, शांत बसणारच नाहीये मी. माझ्या साड्या दिल्यात मी डेकोरेशनसाठी. तुझ्या साड्या आजकाल फारच फेमस झाल्यात. मग होणारच. माझ्या साड्या आहेत त्या, माझ्या भावाने दिल्यात त्या भाऊबीजेला. पण मी म्हणतो तुझ्या साड्यांची एवढी चर्चा होतेच कशी? तुम्हाला माझ्या भावाची कुठलीच गोष्ट पटत कशी नाही हो? म्हणजे स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं काही चांगलं करत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी घुसपट शोधायची. 25 वर्ष 25 वर्ष हे असं सहन करते मी. बघ रे बाबा, म्हणजे मला वेगळ्याच विषयावर भांडायचं होतं पण ही संधीच मिळू देत नाही. अरे पण तुमच्या मनात आलंच कसं सर? आम्ही पैसे खावा असं वाटलं तुम्हाला? मी काय तुमच्यावर आरोप नाही करत आणि तुमच्यावर आरोप करायला माझ्याकडे तेवढी माहिती पण नाही. मी फक्त एक सांगितलं की बाहेर अशी चर्चा आहे. हे ते आम्हाला माहीतच आहे. दरवर्षी दर ठिकाणी अशा चर्चा होतच असतात. एक तर लोकांना हिशोबच लागत नाही आणि स्वतःहून पुढे यायचं नाही. जर कोण काय करत असेल ना तर हिशोबात घोळ असं म्हणत बसायचं. पण मी काय म्हणतो, आपण आपल्या बाजूने क्लिअर असायला पाहिजे ना. अरे आम्ही हिशोब देणारच आहे. आम्हाला फक्त एक सरप्राईज द्यायचं म्हणून आम्ही थांबलोय. सरप्राईज? हा, तुम्ही काय पार्टी देणार आहे का? नाही, त्या मडके काकांना काय वाटतं की मंडळात तेच फक्त मोठी मोठी माणसं आणू शकतात. अरे त्यांना दाखवून द्यायचंय की आपण पण काय कमी नाही. त्याने काय होईल? सांग, पण तुम्ही कोणाला सांगणार नाही ना?
निलेश साबळे ते हवाई उद्यावाले डॉक्टर निलेश साबळे कसे येणार? पहिले पोरांची इच्छा आहे तर आणूया. पोरं बोलत होते दादा काहीतरी करा, दादा काहीतरी करा. म्हणलं करू. बरं आता मला अजून एक गोष्ट सांग. आपल्या सोसायटीच्या गणपतीला डॉक्टर निलेश साबळे कसे येणार? ट्राय तर करू पल्ले. तू ना तुला झेपतील अशी कामं घेत जा. मी काल काय म्हणालास? गणपतीला 100 पेड्यांचा नैवेद्य दाखवणार. दाखवणारच. कसं दाखवणार? पैसे कुठून येणार आहेत? पल्ले मी आता जिम मध्ये शिकवायला जाणार आहे उद्या सकाळपासून. पल्ले तू हा. जिमला शिकवायला जाणार तू? हो. नाही हा कुठला व्यायाम आहे? दोरीच्या उड्या. अगं चेते बोलला मला त्यांच्या जिम मध्ये पोरांना दोरीचे उडे येत इन्स्ट्रक्टरला पण जमत नाही. अरे म्हटलं त्यात काय अवघड आहे, मी शिकवतो ना. सांगतो पल्ले 2000 रुपये देणार आहेत फक्त आठवड्यातून 4. ए मी मराठी. हा? प्राऊड ऑफ यू. थांबा, कुठे जायचंय? आत काय? युद्धाच्या सेटवर जायचं. तुम्ही कोण? तुम्ही कोण त्यांचे? मी मी मेवणा मेवणा निलेश साबळे आमचा माझा. हा त्याच्याकडे जायचंय. ही माझी बायको. तो काय बोलला नाही का तसं? नाही. या खायला मोदक पाहिजे त्याच्यासाठी खास मोदक बनवले आणि आता असं. जाऊ दे चल, फोन करेल नंतर. हो हो, जा तुम्ही. नाही नको राहू दे आता. अहो नाही, मी नाही कुठं म्हणतो तुम्हाला. जा तुम्ही, या या. तेच त्याला इतके मोदक लागले, कामच करत नाही. मोदक पाहिजेच. नमस्कार. ते साबळे वगैरे भेटतील काय ते? हा नंतर या तुम्ही शूटिंग नंतर. मला तुमचा नंबर देऊन ठेवा ना, म्हणजे कसं. हा म्हणजे मी कॉन्टॅक्ट करतो. सॉरी नंबर. अरे सिक्युरिटी तुम्ही जरा तिकडे. हाय 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 हाय. काय फोटो काढायचा आहे. थांबा ना, आता फोटोची वेळ अहो नाही. थांबा ना. ऐका ऐका मीच येते. ऐका, तुम्ही एक तर इथे बघा. यांना कोणी पाठवलंय? सर सर यांना आतमध्ये कोणी पाठवलं? एक रिहर्सल फोटो. चालू आहे. ऐक ना, आता रिहर्सल काय असतं? आओ. इथे बघा. अरे परत थँक्यू दादा. नंबर द्या ना. एकदा तू गेला ना अजून? द्या ना नंबर. नंबर द्या ना. सिक्युरिटी. असं आहे म्हणजे तुम्हाला असं येतं का? हा येतं ना. परफेक्ट. इकडे बघा थोडस. बॉस दाढी निकालो यार तुम्ही. सर तेच टॅलेंट आहे माझं. नाही नाही यार, ते दाढी काढल्यावर खरं टॅलेंट बाहेर येईल तुमचं. सर पण सगळे कसं दिसेल? अरे लय भारी दिसाल तुम्ही. दाढी मिशी एकदम चपाचट करा. मग बघा तुम्ही हवा येतात बघत नाही का? कुणीच आम्ही दाढी मिशा वाढवत नाही. पण सगळे बायकांच्या कामं देतील. त्याच्यासाठीच म्हणतोय हो, त्याच्यासाठीच म्हणतोय. कोणीतरी आम्हाला पाहिजे इथं सबस्टिट्यूट. 5 एपिसोड झाले हो. मी 5 एपिसोड झाले नुसतं साड्याच नसतोय मी. घरी गेल्यावर सुद्धा हुश्य दमलो ग बाई असं म्हणतो मी. काय सांगतो तुम्हाला. मग दुसरं काम असेल तर सांगा ना. दुसरं काही नको. तुम्ही ऐका ना. हे बघा मी तर साड्या आणून ठेवल्या. फक्त ब्लाऊज ट्राय करा. ऐका ना हो. काय ऍक्टिंग शिकायची? ऍक्टिंग तुमच्यासारखं करते.
मॅडम नंबर द्या. एकदा इथे डायल करा. हो थांबा थांबा. दादा जाऊ दे ना. नाही नाही तुम्ही वरती नाही जाऊ शकत. अरे नाही 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 प्लीज प्लीज ऐका माझं. नाही नाही ना, ऐका ना. अरे काय माणूस. नाही नाही बरं बरं नाही. एक मिनिट. नाही जाऊ शकत इकडनं. नाही वरती नाही जाऊ शकत. 2 मिनिटाचं नाही काय? ओ नाही ओ ऐका इकडून. ओ नाही जाऊ शकत तुम्ही. नाही नाही जाऊ शकत तुम्ही. आई ग डॉक्टर 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 इकडे या, इकडे डॉक्टर. उठ 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 उठ. बोलले बोलले बोल. पडली पडली ती. बोलले ते डॉक्टरला येतं ना यातलं. मग डॉक्टर त्याची पदवी आहे, नाव नाही नुसतं. अहो ऐका ना, आमच्या नवयुवक मित्रमंडळात तुम्हाला पाहुणे म्हणून यायचंय उद्या संध्याकाळी. फक्त अर्धा तास प्लीज प्लीज प्लीज. सगळ्यांची खूप इच्छा आहे. नाही म्हणू नका, हेच निमंत्रण म्हणून समजा. प्लीज याल ना, आम्ही वाट बघतोय प्लीज. अहो आमची रिहर्सल चालू आहे ना. हो माहिती आहे, तुम्ही खूप बिझी असता. नाही डिस्टर्ब करू तुम्हाला. अलंकार पत्ता दे ना. हा पत्ता. प्लीज नाही म्हणू नका. माझं डोकं. हा डॉक्टर, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या जरा. काय काय झालं तिला. डोक्यावर पडलेत त्या. त्यांना सांगा असं नका वागत जाऊ म्हणून. आता नाही. पण हे मला काही कळलं नाही. डॉक्टर मी असं का म्हणते ते फक्त 1 मिनिट ऐकून घ्या. फक्त 1च मिनिट द्या मला प्लीज. मी तुम्हाला बोललो नव्हतो का? अहो यांना सेलिब्रिटींना वगैरे आणणं जमणार नाही. हो डॉक्टर निलेश साबळे येणार आहेत, तसा बोर्ड लावलाय. मी उद्या बोर्ड लावीन डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत म्हणून येणार आहेत का ते? तुम्ही सेक्रेटरी असताना अलका कुबल येणार आहेत असं सांगितलं होतं. आले का त्या पिंगळे आता हे अहो मी नाही, सकाळी काटकर सांगत होते. त्या काटकरनी बोलवल्यावर कचरेवाला सुद्धा येत नाही. तो माझे दोष काढतोय. सकाळपासून ना सगळी हीच धावपळ सुरू आहे. जो तो एकमेकाला विचारतोय. हसताय ना, हसायलाच पाहिजे. हो हसायलाच पाहिजे. हे असं फालतू नियोजन बघितल्यावर लोक हसणार नाही तर काय करणार? मी तुम्हाला सांगतो, हे कोण निलेश साबळे वगैरे कोणीही येणार नाही. नंतर हे सगळे मिळून आपल्याला सांगतील आम्ही तुमची गंमत केली. मला नाही असं वाटत. मी तर खूप तयारी केली. मी आणि माझ्या बायकोनी एक मस्तपैकी नाटक बसवलंय. आम्ही ते डॉक्टर निलेश साबळेला पण दाखवणार आहे. हा बघूया तेवढाच मिळाला तर चान्स. चला हवं उद्यामध्ये. हो लागणार. अहो माझ्या बायकोने तर भाऊ कदम न द्यायला नवीन साडीच घेतलीये. साबळे आला की देणार आहे त्यांच्याजवळ भाऊ न द्यायला. पण मी सांगू का, साडी ना गोटेंच्या बायकोनी द्यायला पाहिजे. का? त्यांची चॉईस चांगली आहे हो. माझी बायको आणि तिच्या साड्या याबद्दल बोलायचं नाही, सांगून ठेवतो. नाहीतर काय. नाहीतर काय हा? नाही, समजा आज गणपती नसते, नवरात्र असतं तर काय केलं असतं? टिपऱ्या घेऊन मागे लागलो असतो. कुणाच्या? यांच्या. गोटे मी तुमच्या बायकोचं कौतुक करतोय. काय गरज काय? हा तुम्ही तुमच्या बायकोचं कौतुक करा ना. अहो काहीतरी काय बोलताय मग काका. बोर्डाला आहे बघा. अरे नाही ना, नाही होणार आहे. आज कसं होणार सांग मला. शांत बस. अरे शांत हो का शांत हो. लोकांना काय सांगणार की निलेश साबळे येऊ शकणार नाही. काय? अरे पण लोक शिव्या नाही का घालणार कोणाला? आम्हाला? आम्हीच तर सगळ्यांना मोठ्या थाटात सांगितलं ना की निलेश साबळे येणार म्हणून. आता हे बघ आपलं काम काय, आपल्याला हिशोब द्यायचा आहे.
आणि तो आपल्यालाच द्यायला लागेल. हे हो पण काय पण हे बघा, जे काय आहे ना ते खरं खरं सांगून टाका. सांगा, बिंदास घाबरू नका. बेस्ट ऑफ लक. जा जा, बिंदास जा जा. मी हा तू जा 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 जा. चल रे. आपण चल. साबळे येतात बरं का, साबळे. हा हो, आम्हाला माहितीये की वाट बघ. हो मग बघा, यायला पाहिजे साबळे. म्हणजे येवाना यायला पाहिजे होते नाही का. मी काय म्हणतो, साबळे काय म्हणतात, नेहमी हसत राहा. हा तसे हसतमुख राहा चेहऱ्याने. हा मुद्दा आहे की ते आले का नाही येत अजून, पत्ता का नाही लागत आहे त्यांचा. मी केव्हाची वाट बघतोय. बरं मी विचारलं चौथी, ते फोन करून बघितलं मी. चेतन गेलाय. पण आपल्या चेतन आला, उद्या डॉक्टर आले. असू दे असू दे. हे निलेश साबळे कुठे आहे? इथेच आलेत तो म्हणतो, इथेच आले. आले आले बाहेर, इथे आले आले. नाही 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 ते येऊ दे मग. कुठे आहे तिथे ते? किती वेळ झाला म्हणजे? अहो जरा थांबा, मला बोल. हा बोल. बोल. मला माहिती आहे तुम्ही सगळे निलेश साबळे यांची वाट पाहताय. प्रश्न आहे का काही, म्हणजे काय. काय बघतोय कधीची आम्ही? हो पण काही अपरिहार्य कारणामुळे ते इथे येऊ शकले नाही. मला वाटलंच काहीतरी होणार आहे. हा हेच होणार होतं यांच्याकडून. त्यांना नाही जमलं आणायला, मला माहिती होतं. हो जरा थांबा, माझं ऐकून घ्या. अजिबात ऐकून घेणार नाही आता तुमचं काही. पहिले तुमचा सगळा हिशोब द्या, त्याच्याशिवाय आरती होणार नाही. आमच्या कष्टाचे पैसे आहेत, ते आमच्या घामाचे पैसे आहेत. हो हो, आज हिशोब मिळालाच पाहिजे. मडके काका केव्हा तरी महत्वाचा बोलतात. पिंगळे अहो जोशी म्हणत होते, मडके काका कमी वेळा महत्वाचा बोलतात. आणि ते जे काय बोलतात ते ऐकलंच पाहिजे. त्यामुळे आज हिशोब मिळालाच पाहिजे. त्याशिवाय आरती होणार नाही. बरोबर आहे तुमचं. हिशोब मिळाल्याशिवाय आरती होणार नाही. नाही करायची आरती. आणि मिळेल, हिशोब मिळेल तुम्हाला, पण असा लेखी नाही, एका व्हिडिओत. व्हिडिओत कसा काय हिशोब घेणार? हिशोब आहे ना तो. हा. व्हिडिओ कसं काय? हो, व्हिडिओत. तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय ना, मंडळाने पैशांचं काय केलं. तर आता बघा, लाव रे व्हिडिओ. नमस्कार मंडळी. मला माहिती आहे तुम्ही नाराज असाल, पण शूटिंग मध्ये बिझी असल्या कारणानं मी येऊ शकलो नाही. पण तुमच्याशी बोलायचं तर होतच. मला सांगायला खूप आनंद होतोय की तुमच्या मंडळानं जी 2.5 लाख रुपयांची वर्गणी गोळा केलेली होती, त्यातला एकही पैसा गणपतीच्या सजावटीवर खर्च केलेला नाहीये. सगळी सजावट त्यांनी स्वतःच्या हाताने केली. घरातल्या गोष्टी वापरून केली. मंडप, नैवेद्य, प्रसाद सगळ्या गोष्टी घरातल्या होत्या, स्वतः बनवलेल्या होत्या. पण हे सगळं का केलं? तर वर्गणीत जमा झालेले 2.5 लाख रुपये त्या मुलांनी ज्या भागात पूर आलाय त्या भागातल्या लोकांना मदत म्हणून पाठवले. मला फक्त आनंदच नाही तर अभिमान वाटतोय की तुमच्या सोसायटीतले तरुण इतक्या मोठ्या मनाचे आहेत. हे अर्थातच सगळं मोठ्या माणसांच्या संस्कारांमुळे शक्य आहे. मी विसर्जनाच्या आधी नक्कीच येईल, कारण ज्या बाप्पानं हा विचार तरुणांच्या मनात जागवलाय त्या बाप्पांचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. तोपर्यंत आपला नेहमीचाच प्रश्न, हसताय ना? हसत राहा. गणपती बाप्पा मोरया.